सो हाय डियर स्टुडंट्स, मुलांनो आजच्या सेशनमध्ये आपण लिमिट्स या लेसनचे एमसीक्यूज करतोय फ्रॉम टेक्स्टबुक. टेक्स्टबुकमध्ये लिमिट्स या लेसनचे टोटल 15 एमसीक्यूज दिलेले आहेत. पहा, आता हा सेशन अटेंड करण्याआधी किंवा हे एमसीक्यूज सर्व अटेंड करण्याआधी तुम्ही लिमिट्सचा लेसन एकदम व्यवस्थित पहिले शिकला पाहिजे. लिमिट्समध्ये भरपूर सारे टाइप्स आहेत, सर्व टाइप्स आयडेंटिफाय करता आले पाहिजे तुम्हाला. खूप सारे फॉर्म्युलेज आहेत, ते फॉर्म्युलेज माहिती असले पाहिजे. ओके, म्हणजे एकंदरीत मला सांगायचं असं यार की एक बेसिक लेवलचं प्रिपरेशन तुमचं असलं पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे एमसीक्यूज करायचे आहे. आणि मी म्हणतो की हे एमसीक्यू पण आधी तुम्ही स्वतः ट्राय करा. त्याच्यानंतर इनकेस जर का समजा नसेल येत तर मग तुम्हाला हे व्हिडिओ सोल्युशन्स रेफर करायचे आहेत. येस स्टुडंट्स, सो मला असं वाटतं आता हा सेशन मी इथे स्टार्ट करतोय. नाव सी क्वेश्चन नंबर 1. काय रे इथे लिमिट एक्सटेंड्स टू 2. ओके, हे काहीतरी मेन्शन केलेलं आहे, असा एक काहीतरी क्वेश्चन आहे. मी म्हणतो लिमिट एक्सटेंड्स टू 2 म्हणजे एक्स जागी 2 टाकूया ना आपण डायरेक्टली. बरोबर, चलो 2 टाकला तर वरती 2⁴ म्हणजे 16 बनतो. -16च बनणार परत, होल डिवाइड बाय. हे पहा, इथे जर का मी 2 टाकेन ना, 2² 4 बनणार, -2 टाकेन तर हा 10 बनणार, +6 राहायचं आहे. हे पहा, वरती 0 बनणार आहे आणि इव्हन खालती पण पाहाल तर 0च बनणार आहे. 0/0 डज नॉट एक्झिस्ट. यस, आता समजा 0/0 जर का फॉर्म आला तर लिमिट्स काढण्याचा एकदम सोपा वे इज एल हॉपिटल्स रूल. ओके, हा रूल एकदम बेस्ट आहे. खूपच फास्ट रिझल्ट देतोय नाही का. काय सांगतो हा रूल, न्यूमरेटरचा करायचा डेरिव्हेटिव्ह. हे पहा, x⁴ दिसतोय ना, त्याचा डेरिव्हेटिव्ह 4x³ असतो. -16चा डेरिव्हेटिव्ह मुलांनो 0 डिवाइड बाय खाली जो x² आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह 2x बनतो, -5 ॲज इट इज, आणि त्या राहिलेल्या x चा डेरिव्हेटिव्ह बनतोय 1. सो गाईज आन्सर बनतोय पहा 4x³ डिवाइड बाय खालती 2x -5 बनणार आहे. बट टाकताय काय रे तुम्ही, एक्सच्या जागी 2 टाकणार आहेत ना शेवटी, टाका बरं 2. सो गाईज 4 × 2चा क्यूब 8 बनणार आहे, जस्ट डिवाइडेड बाय इथे बनणार आहे पहा 4 -5. बरोबर ना, म्हणजे 32 डिवाइड बाय -1, दॅट मीन्स आन्सर शुड बी -32. दॅट इज ऑप्शन नंबर सी हा आपला इथे आन्सर बनला पाहिजे. पहा मुलांना, तुमचं थोडंसं बेसिक डिफरन्सिएशनचं क्लिअर असलं पाहिजे नाही का, डेरिव्हेटिव्ह तुम्हाला करता आला पाहिजे. सो बेसिक डिफरन्सिएशन जर का तुमचं ओके असेल ना, तर हे एल हॉपिटल्स रूल यूज करणे फार ॲज सच काही अवघड नाहीये. डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह करायचा असतो, न्यूमरेटरचा पण ॲज वेल ॲज डिनॉमिनेटरचा पण. समजा मुलांना ज्यांचं डिफरन्सिएशनच झालेलं नाही आणखीन व्यवस्थित, त्यांना डिफरन्सिएशन करताच नाही येत, डेरिव्हेटिव्ह करताच नाही येत. ओके, तर मला असं वाटतं अशा मुलांनी आधी डिफरन्सिएशन शिका व्यवस्थित बेसिक, आणि त्याच्यानंतर हे असे एल हॉपिटल्स रूलनी तुम्ही क्वेश्चन्स करू शकता. जसं की पहा, आता हा इव्हन पुढचा सम जरी तुम्ही पाहाल ना, ते म्हणताय लिमिट एक्सटेंड्स टू -2. टाकून पहा ना, -2 -2⁷ कराल ना, तो -128 बनेल, +128 आहेच पुढे. हे पहा, -2⁵ कराल तर -8 बनेल, +8 तर आहेच पुढे. अरे वरती पण 0 बनतोय, खालती पण 0. आणि मुलांना 0/0 जर का फॉर्म असेल तर आपल्यालाही माहिती काय करायचं असतं, एल हॉपिटल्स रूल. वरचा करायचा डेरिव्हेटिव्ह, x⁻⁷ चा डेरिव्हेटिव्ह इज 7 × x⁻⁶ +128चा डेरिव्हेटिव्ह इज 0. समजतं ना तुम्हाला कुठे पाहायचं. आता याचा डेरिव्हेटिव्ह करायचा पहा, x³ डेरिव्हेटिव्ह गेस 3x² +8चा डेरिव्हेटिव्ह 0. दॅट मीन्स आन्सर शुड बी 7x⁶ डिवाइड बाय 3x⁻². सो हे पहा, हे जर का काटछाट करून काय होणार माहिती का, 7/3 x⁻⁴ बनणार आहे, कारण की हा x⁻² वरती जाईल तर x⁻² बनणार आहे. पहा रे, आता x जागी -2 टाकतायत ना तुम्ही, बरोबर ना, लिमिट एक्सटेंड्स टू -2 आहे की नाही. 7/3 टाकतोय पहा इथे, एक्सच्या जागी -2 टाकतोय, raised to power 4 करायचा म्हणजे 16 बनणार की नाही, हा 16. सो अवर आन्सर शुड बी 7/3 × 16. हा मुलांनो आपला इथे आन्सर असला पाहिजे. बरोबर, मग पहा बरं, 16 × जर का 7 कराल, मला असं वाटतं ऑप्शन नंबर बी बनतोय ना रे, करेक्ट की नाही. ओके, 16 गाईज 16 × 7 कराल, ऑप्शन नंबर बी बनतो. 112 डिवाइड बाय 3 हा असा आपला आन्सर बनणार आहे. ओके, जातोय पहा पुढे. नाव सी गाईज क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 आपण आता इथे करतोय. बघा काय विषय इथे, लिमिट x टेंड्स टू 3. मी म्हणलं ठीक आहे, 1 डिवाइड बाय, मला वाटतं इथे फॅक्टर्स पडतात बरं, x² -8x -3x +24 असे पडतात की नाही फॅक्टर, +1 डिवाइड बाय. स्टुडंट्स इथे पण फॅक्टर पडतात, x² -3x +2x -6 असे फॅक्टर्स पडतात पहा, दोन्ही ठिकाणी फॅक्टर्स पडतात. बरोबर, तर पहा मुलांना खूप सोपं आहे. अरे असं इक्वेशन दिसला क्वाड्रॅटिक वगैरे, काय डायरेक्टली फॅक्टर्स पाडायला सुरू करायचे. अरे पहा ना, आता लिमिट एक्सटेंड्स टू 3 लिहिलं मी इथे. सो 1 डिवाइड बाय, या दोघांमधून x कॉमन कराल तर x -8 करताय,
मायनस ऑफ 3 कॉमन कराल तर एक्स मायनस ऑफ 8 करताय, प्लस गाईज 1 डिवाइड बाय एक्स कॉमन कराल तर एक्स मायनस ऑफ 3 करताय, प्लस 2 कॉमन कराल तर एक्स मायनस ऑफ 3 करताय अगेन. ओके, म्हणजे हा जो विषय आहे ना, हा काय बनलाय पहा, लिमिट एक्सटेंड्स टू 3, हे पहा 1 डिवाइड बाय एक्स मायनस 3 एक्स मायनस 8 बरोबर, प्लस 1 डिवाइड बाय गाईज एक्स प्लस 2 एक्स मायनस 3. समजलं का रे? हे असं बनलेलं आहे पहा. आता पहा याच्यामध्ये आणखीन काही मॉडिफिकेशन होऊ शकतं का, जरा बघतोय मी. मला वाटतं हे एक्स मायनस 3 आणि हे इथला एक्स मायनस 3 कॉमन निघू शकतो नाही का. आणि समजा एक्स मायनस 3 असा कॉमन निघाला तर इथे एक्स मायनस ऑफ 8 प्लस 1 डिवाइड बाय एक्स प्लस 2 इतकंच तर राहणार आहे ना रे. मग करा बरं क्रॉस मल्टिप्लिकेशन, हा इकडे हा इकडे. सो एक्स मायनस ऑफ 3 आहेच आहे खालती नाही का. इथे एक्स प्लस 2 बनतो प्लस इथे एक्स मायनस ऑफ 8 बनतो, होल डिवाइड बाय या दोघांचं पण प्रोडक्ट करायचं नाही का, म्हणजे एक्स मायनस ऑफ 8 इंटू एक्स प्लस 2 करायचं सिम्पल बरोबर. म्हणजे 1 डिवाइड बाय गाईज एक्स मायनस ऑफ 3 इंटू बघा काय वरती एक्स प्लस एक्स इज 2x, 2 मायनस ऑफ 8 इज मायनस ऑफ 6 होल डिवाइड बाय खाली एक्स मायनस ऑफ 8 इंटू एक्स प्लस 2 असा आहेच आहे. एक स्टेप पाहिजे आता फक्त इथून पुढे नाही का. हा जो न्यूमरेटर दिसतोय ना रे, तिथून 2 कॉमन करा. सो 2 कॉमन केलं तर वरती एक्स मायनस ऑफ 3 बनणार आहे. खालती एक्स मायनस ऑफ 3 मुलांना ऑलरेडी होता, त्याच्यानंतर एक्स मायनस ऑफ 8 पण आहे, त्याच्यानंतर एक्स प्लस 2 पण आहे. अरे हे असंही कॅन्सलच होतं ना हे. आणि आता मुलांना लिमिट एक्सटेंड्स टू 3 म्हणजे एक्सच्या जागी 3 टाकायचं आहे तुम्हाला. टाका बरं, मग वरती बनणार पहा 2 डिवाइड बाय खालती टाका हा 3 टाका बरं. इथे 3 मायनस ऑफ 8 इज मायनस ऑफ 5 इंटू अगेन 3, हे पहा इथे 3 टाकता, 3 प्लस 2 हे 5 बनणार आहे. सो आन्सर शुड बी 2 डिवाइड बाय मायनस 25. म्हणजे ऑप्शन नंबर ए दिसतोय की नाही, मायनस 2 डिवाइड बाय 25 दिसतोय ना. सो तो आपला इथे आन्सर असेल. अरे जाऊ मग मी पुढे. पहा आता या पर्टिक्युलर सममध्ये आता इथे छोटंसं करेक्शन आहे. हे अंडररूट इथेच एंड होतो बरं खालचा, डिनॉमिनेटर मधला अंडररूट मुलांना तिथेच एंड झाला पाहिजे. ओके, सो हा एक छोटूसा करेक्शन असणार आहे इथे. तर मी म्हणलं ठीक आहे यार, चलो क्वेश्चन पहा. लिमिट एक्स टेंड्स टू 5, म्हणलं ठीक आहे, अंडररूट ऑफ एक्स प्लस 4 मायनस ऑफ 3 होल डिवाइड बाय अंडररूट ऑफ 3x मायनस 11 मायनस ऑफ 2 असं क्वेश्चन आहे. काय करायचं माहिती का मुलांना, याच्या कॉन्जुगेटनी मल्टिप्लाय डिवाइड करायचं. रॅशनलायझेशनचा सम आहे हा. हे लिमिट्स बाय युझिंग रॅशनलायझेशन आहे. होईल का याच्या कॉन्जुगेटनी मल्टिप्लाय डिवाइड? पहा या न्यूमरेटरचा कॉन्जुगेट काय आहे रे, अंडररूट ऑफ एक्स प्लस 4 प्लस 3 ना बरोबर. त्याच्या कॉन्जुगेटनी मी काय केलं पहा, मल्टिप्लाय पण केलं वरती, म्हणजे वरती पण लिहिला आणि खालती पण लिहिला कॉन्जुगेट बरोबर. मी म्हणलं ठीक आहे यार चलो. इथे डिनॉमिनेटर पण दिसतोय ना, तर डिनॉमिनेटरचं पण कॉन्जुगेट करणार आहे. 3x मायनस ऑफ 11 प्लस 2 लिहितो आणि अगेन हे पहा 3x मायनस ऑफ 11 प्लस 2 असं लिहून टाकतो ना. इथे विषय काय झाला माहिती का मुलांना, न्यूमरेटर ॲज वेल ॲज डिनॉमिनेटर दोघांमध्ये पण अंडररूट आहे, दोघांना पण रॅशनलाइज करायला लागणार होतं आपल्याला. ओके, सो म्हणून हे थोडेसे जास्त ब्रॅकेट्स दिसतात तुम्हाला इथे. आता पहा काय, हा a मायनस बी इंटू ए प्लस बी आहे बरं. हा ना आपला a मायनस बी आहे आणि हा आपला a प्लस बी आहे, म्हणजे a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, म्हणजे अंडररूट ऑफ एक्स प्लस 4 हे a चा स्क्वेअर मायनस ऑफ b चा स्क्वेअर, येस ऑर नो, इंटू तिकडे अंडररूट 3x मायनस ऑफ 11 प्लस 2 तर आहेच शेवटी, होल डिवाइड बाय हे पहा रे मुलांना इथे a मायनस बी इंटू अगेन a प्लस बी इज a स्क्वेअर, म्हणजे अंडररूट 3x मायनस ऑफ 11 याचा स्क्वेअर मायनस ऑफ b स्क्वेअर म्हणजे 2 चा स्क्वेअर. मी म्हणलं ठीक आहे चलो ओके. हा जो पुढचा दिसतोय ना, हा ब्रॅकेट तसाच लिहितोय मी इथे, अंडररूट ऑफ एक्स प्लस 4 प्लस 3, त्याला काही हात पण नाही लावत आहे. आता बनणार काय पहा बरं, हा दिसतो तुम्हाला, हा स्क्वेअर आणि अंडररूट कॅन्सल झाला तर वरती एक्स प्लस 4 बनणार. मी म्हणलं ठीक आहे यार चलो, मायनस ऑफ 9 बनणार बरोबर, होल डिवाइड बाय पहा खालती 3x मायनस ऑफ 11 आहे, मायनस ऑफ 4 बनणार इंटू ते जे दोन ब्रॅकेट दिसतात अंडररूट 3x मायनस ऑफ 11 प्लस 2 होल डिवाइड बाय अंडररूट ऑफ एक्स प्लस 4 प्लस 3, हे असं लिहून टाकतोय मी. तर पहा आता मुलांना इथेपर्यंत आलोय आपण. आता याच्या पुढचे स्टेप्स कसे असतील, नाव सी गाईज. हे पहा रे, हे दिसतं का तुम्हाला, हे जे दिसतंय तुम्हाला, मी काय म्हणतोय त्याला एक्स, हे पहा 4 मायनस ऑफ 9 इज मायनस ऑफ 5. सो एक्स मायनस ऑफ 5 इंटू अंडररूट ऑफ 3x मायनस ऑफ 11 प्लस 2, हे असं मी इथे लिहितोय, होल डिवाइड बाय पहा रे इथे पहा काय तो 3x मायनस ऑफ 15 इंटू अंडररूट मध्ये पहा एक्स प्लस 4 प्लस 3, हे असं दिसतं इथं नाही का. सो वरती एक्स मायनस ऑफ 5 आहे, त्याच्यानंतर अंडररूट ऑफ 3x मायनस ऑफ 11 प्लस 2 होल डिवाइड बाय
खालतून 3 जर का कॉमन केला, हे पहा या ब्रॅकेटमधून 3 कॉमन केलं तर x मायनस ऑफ 5 राहणार तिथे, आणि त्याच्यानंतर तो दुसरा ब्रॅकेट आहेच आहे परत. आता मला असं वाटतं हे कॅन्सल होतं की नाही रे? आज जरा पहा बरं, लिमिट एक्सटेंड्स टू 5 होता की नाही? अरे म्हणजे आता 5 टाकायचं आहे तुम्हाला इथं, नाही का? टाका बरं 5, टाका इथे एक्स जागी 5 टाका. ते 15 मायनस 11 4 बनतं, √4 2 बनतं, 2 प्लस हा इथला पुढचा 2 हा 4 बनतो, डिवाइड बाय खाली हा इथला 3 तर आहेच आहे. पहा एक्स जागी 5 टाकताय, 5 प्लस 4 इज 9 चा अंडर रूट इज 3 प्लस दिस 3 इज 6 ना. म्हणजे मुलांना आन्सर काय बनला पाहिजे रे? 4 डिवाइड बाय 18, अरे म्हणजेच 2 डिवाइड बाय 9 हा आपला इथे आन्सर बनला पाहिजे. 2/9 आन्सर बनला पाहिजे. दॅट इज ऑप्शन नंबर डी. ओके, थोडंसं लेंदी आहे बट ठीक आहे. ओके, नाउ सी स्टुडंट्स, नेक्स्ट सम. काय रे बाबा, काय करू शकतो आपण इथे? तर थोडंसं काहीतरी लॉजिक लागतंय जरा इथे, नाही का? हे मला इथे सेकचा क्यूब दिसतोय आणि हा पण तर 2चा क्यूब आहे. येस येस, ओके. हा ना टॅन स्क्वेअर आहे, नाही का? मला असं वाटतं की टॅन स्क्वेअरला सेक स्क्वेअरमध्ये केलं तर बरं पडेल जरा. पहा बरं, 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स. हे समजतं का मुलांना तुम्हाला? 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स हा सेक स्क्वेअर एक्स असणार आहे. यस, मी म्हणतो ठीक आहे यार, चलो. सो गाईज, लिमिट एक्स टेंड्स टू π/3, बरोबर? तो जो टॅन स्क्वेअर आहे ना, त्याला मी इथे सेक स्क्वेअर एक्स मायनस ऑफ 1 लिहितोय. पहा ना, हे टॅन स्क्वेअरचा फॉर्म्युला पहा ना काय बनतो, सेक स्क्वेअर मायनस 1 बनतो, पुढे मायनस ऑफ 3 तर आहेच आहे, होल डिवाइड बाय खालती जो आहे ना मुलांना सेक क्यूब एक्स मायनस ऑफ 8ला मी 2चा क्यूब लिहितो. अरे 8ला मुलांना आपण 2चा क्यूब असं लिहिलेलं आहे. ओके, सो गाईज लिमिट एक्सटेंड्स टू π/3, मी म्हणलं ठीक आहे. ओके, वरती पहा सेक स्क्वेअर एक्स मायनस ऑफ, हे पहा -1 मायनस ऑफ 3 इज मायनस ऑफ 4 आहे, आणि मायनस ऑफ 4 म्हणजे काय रे? 2चा स्क्वेअर करू ना इथं, जस्ट डिवाइड बाय खालती ना सेक क्यूब एक्स मायनस ऑफ 2चा क्यूब आहे. आता जरा तुम्हाला समजलं पाहिजे, हे डिनॉमिनेटरमध्ये ए क्यूब मायनस बी क्यूब आहे आणि न्यूमरेटरमध्ये ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आहे. समजतं का? आता पहा, लिमिट एक्स टेंड्स टू π/3, मी म्हणलं ठीक आहे. हा जो न्यूमरेटर होता ना रे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, त्याला आपण असं लिहू शकतो का? पहा बरं जरा, ए मायनस ऑफ बी इन टू, ओके, ए प्लस बी असं लिहू शकतो की नाही रे? बरोबर, डिवाइड बाय. आता खाली जर का पाहाल ना रे, हे ए क्यूब मायनस बी क्यूब आहे ना, ए क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला असतो, इथे लिहितोय पहा तुमच्या माहितीसाठी. ए क्यूब मायनस ऑफ बी क्यूब फॉर्म्युला इज ए मायनस ऑफ बी, ओके, इंटू ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस 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 बी स्क्वेअर, असा मुलांना फॉर्म्युला असतो जो की तुम्हाला पाठ पाहिजे. मग पहा बरं, करू का तो फॉर्म्युला यूज? काय रे? ए मायनस ऑफ बी बरोबर इंटू ए स्क्वेअर प्लस ए बी, प्लस ए बी म्हणजे 2 इंटू सेक एक्स प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर म्हणजे 2चा स्क्वेअर यार, म्हणजे 4 ना. अरे हे असंही कॅन्सलच होणार ना शेवटी. आता मी म्हणतोय π/3 टाकून द्या. हे पहा, कॅन्सल झाल्यानंतर मग टाकू शकतो आपण. 60 टाकलं तर काय रे? सेक 60 हे 2 बनत असतं, मग वरती 2 प्लस 2 बनणार आहे, डिवाइड बाय खालती 2चा स्क्वेअर 4 प्लस 2 इंटू 2 4 प्लस अगेन 4, सो वरती 4 बनतोय, खालती 12 बनतोय. अरे सो आन्सर शुड बी 1 डिवाइड बाय 3, हे असं बनलं पाहिजे. पहा, दॅट इज ऑप्शन नंबर सी मुलांनो, इथे आपला आन्सर येतोय. येस, पहा जाऊ का पुढे? नाउ सी गाइस, क्वेश्चन नंबर 6 पहा रे. आता क्वेश्चन नंबर 6, लिमिट एक्स टेंड्स टू 0, वरती आहे पहा 5 इंटू साइन एक्स मायनस ऑफ एक्स इंटू कॉस एक्स होल डिवाइड बाय 2 इंटू टॅन एक्स मायनस ऑफ 3x स्क्वेअर, हे असं दिलंय अरे त्यांनी. मी काय म्हणतोय, एक्सनी जरा डिवाइड करून बघायचं का आपण सर्व ठिकाणी? हे पहा, सर्व ठिकाणी आपण एक्सनी डिवाइड करू. अरे आता एक्सनी डिवाइड करायचं हे तुम्हाला समजलं पाहिजे. हे तुम्हाला तेव्हा समजेल जेव्हा तुम्हाला हे माहिती आहे की साइन एक्स बाय एक्सचा फॉर्म्युला 1 बनतो, टॅन एक्स बाय एक्स पण 1 बनत असतो. एक्स तर असंही कॅन्सलच होणार इथे, हा इथला एक्स आणि हा स्क्वेअर कॅन्सल, म्हणजे वरती इथे काय बनणार? इथे बनणार 5 मायनस इथे बनणार कॉस एक्स होल डिवाइड बाय, इथे बनणार 2 मायनस इथे बनणार 3x. पण अरे एक्स टेंड्स टू 0 आहे ना, मग आता टाका ना 0 तुम्ही इथे, बरोबर? सो 5 ला 5 मायनस कॉस 0 बनणार ना तो, होल डिवाइड बाय 2 मायनस ऑफ 3 इंटू 0, सिम्पल. सो वरती 5 मायनस ऑफ कॉस 0 तर 1 असतो अरे, आणि खालती 2 मायनस ऑफ 3 इंटू 0 तर 0 असणार, म्हणजे खालती फक्त 2 राहणार. दॅट मीन्स आन्सर शुड बी 4 डिवाइड बाय 2, दॅट इज इक्वल टू 2. सो ऑप्शन नंबर सी मुलांना इथे आपला आन्सर असला पाहिजे यावाला पर्टिक्युलर क्वेश्चनचा. ओके, तर पहा रे, जातोय पुढे. नेक्स्ट सम पहा. आता इथे काय विषय, तर कॉस 3x दिसतोय, कॉस 3x लगेच समजलं पाहिजे. कॉस 3 थीटाचा काहीतरी फॉर्म्युला असतो. कॉस 3 थीटाचा फॉर्म्युला असतो पहा मुलांनो, कॉस 3 थीटाचा फॉर्म्युला असतो 4 कॉस क्यूब थीटा मायनस ऑफ 3
कॉस थीटा हा असा फॉर्म्युला असतो. मग मी काय करतोय माहिती का, लिमिट एक्स टेंड्स टू पाय बाय 2 असं लिहितोय. ओके, वरती आहे पहा 3 इंटू कॉस एक्स, ठीक आहे, प्लस तो आता कॉस 3x जो आहे ना रे, ते कॉस 3 थीटाचा हा फॉर्म्युला यूज करा बरं जरा. काय 4 कॉस क्यूब एक्स मायनस ऑफ 3 कॉस एक्स, हा डायरेक्टली फॉर्म्युला यूज करूया यार आपण. होल डिवाइड बाय स्टुडंट्स 2x मायनस ऑफ पाय आणि याचा होल क्यूब आहे पहा इथे. हा दोघे असं पण कॅन्सलच होणार ना, हे समजतं का तुम्हाला. मग आता राहतं काय माहिती का, लिमिट एक्स टेंड्स टू पाय बाय 2 वरती राहतं 4 कॉस क्यूब एक्स होल डिवाइड बाय 2x मायनस ऑफ पायचा होल क्यूब. बरोबर. पहा आता हा कोणता मेथडने येणार आहे. भले मर्जी तुम्ही कितीही प्रयत्न करा रे, हे कोणता फॉर्म्युलानी नाही येणार आहे, बिलकुल पण नाही येणार. हे पहिले तुम्ही समजून घ्या. पहा आपल्याकडे जे लिमिटच्या सर्व फॉर्म्युलाज आहेत ना, त्याच्यामध्ये इथे लिमिट एक्सटेंड्स टू 0 आहे सर्व फॉर्म्युलामध्ये. हे असं पाय बाय 2 वगैरे नसतं कुठे. मग हे असं असेल तर तुम्हाला माहिती आहे की सबस्टिट्यूशन मेथड म्हणून एक मेथड आहे. हे पहा एक्सटेंड्स टू पाय बाय 2 म्हणजे एक्सची व्हॅल्यू पाय बाय 2 च्या आसपास आहे, म्हणजे एक्सची व्हॅल्यू मुलांना पाय बाय 2 च्या आसपास म्हणजे पाय बाय 2 प्लस एच असेल. अरे पण जिथे की एच हे फार छोटा आहे नाही का, म्हणजे एच टेंड्स टू 0 आहे. अरे मग आता क्वेश्चनच मी असं लिहितोय पहा, लिमिट एच टेंड्स टू 0 4 ॲज इट इज आहेच आहे कॉस क्यूब पाय बाय 2 आहे. ओके, मग कॉस क्यूब एक्स आहे. सॉरी, आता एक्सच्या जागी तर तुम्हाला माहिती तुम्ही ठेवताय पाय बाय 2 प्लस एच टाकताय ना. मी म्हणलं ठीक आहे, टाकून दिलं. होल डिवाइड बाय 2 टाइम्स एक्सच्या जागी काय रे, पाय बाय 2 प्लस एच ठरलाय ना आपलं, बरोबर ना. मायनस ऑफ पाय आहेच आहे पुढे आणि होल क्यूब आहे अरे इथे. मग बघा बरं काय होतं. सो गाईज लिमिट एच टेंड्स टू 0, तो जो 4 आहे तो 4 ॲज इट इज नोट करतोय. हे समजतं का, हा सेकंड क्वाड्रंट आहे. सेकंड क्वाड्रंटमध्ये कॉस्टची व्हॅल्यू असते मुलांना निगेटिव्ह. समजता ना मी कशाबद्दल बोलतोय. हा सेकंड क्वाड्रंट आहे. सेकंड क्वाड्रंटमध्ये कॉस्टची व्हॅल्यू शुड बी निगेटिव्ह, सो म्हणून मायनस. आणि हे 90 प्लस एच आहे ना, कॉस 90 प्लस एच इज मायनस साइन एच, सो मायनस ऑफ साइन एच असं लिहितोय मी इथे. आणि त्याचा होल क्यूब आहे बरं, होल डिवाइड बाय. हे पहा रे, हे 2 आतमध्ये गेल्यानंतर काय बनणार, तो पाय बनणार की नाही इथे. हे 2 कॅन्सल होऊन प्लस 2h पण आहेच की नाही, बरोबर. आणि पुढे मायनस पाय पण आहेच ना, आणि यांचा होल क्यूब आहे. अरे काही नाही, हा मायनस पाय आणि प्लस पाय पहिले तर कॅन्सल होतं, बरोबर. आता मग वरती राहतं काय, लिमिट एच टेंड्स टू 0 वरती 4 तर आहेच आहे. हे बघा मायनस साइन एचचा होल क्यूब आहे. बरं मी एक काम करतो, मायनसचा क्यूब इज मायनस. हे बघा मायनसचा क्यूब इज मायनस, आणि तिथे जो साइन एच आहे ना, साइन एच जो आहे ना, त्याचा होल क्यूब असं लिहून टाकतो मी सरळ सरळ. खाली जो 2h चा होल क्यूब आहे, तर 2चा क्यूब तर मुलांना 8 असतो यार. आणि एचचा जो क्यूब आहे ना, त्याला मी एक काम करतो, असं ब्रॅकेटमध्ये टाकलाय त्याला, साइन एचच्याच ब्रॅकेटमध्ये टाकलाय, कारण की तिथे एचचा पण क्यूब होणारच आहे ना शेवटी. पण तुम्हाला समजलं पाहिजे हे साइन एच बाय एच किती असतो, 1 चा क्यूब इज 1. सो आपला आन्सर बनला पाहिजे 4 इंटू -1 इज -4 आणि खालती 8 तर आहेच आहे, म्हणजे आन्सर शुड बी -1 डिवाइड बाय 2. ऑप्शन नंबर सी हा मुलांना आपला इथे आन्सर बनला पाहिजे. ओके, पहा रे जातो मी पुढे. पहा आता पुढचा टाईप काय आहे, लिमिट एक्स टेंड्स टू 0 ते 15 रेस टू पॉवर एक्स जो दिसतोय तुम्हाला इथे, याला मी 5 रेस टू एक्स इंटू 3 रेस टू एक्स लिहितो. 5 इंटू 3 कराल तर 15 बनणारच आहे. मायनस ऑफ 3 रेस टू एक्स मायनस ऑफ 5 रेस टू एक्स प्लस 1 आहे, होल डिवाइड बाय साइन स्क्वेअर एक्स आहे. मी म्हणलं ठीक आहे चलो, काही कॉमन निघतं का, हे पहा 3 रेस टू एक्स कॉमन करू शकतो मी इथून. सो टेक 3 रेस टू एक्स कॉमन, ब्रॅकेटमध्ये 5 रेस टू एक्स मायनस ऑफ 1. हे पहा या दोघांमधून पण -1 जर का मी कॉमन करेन तर ब्रॅकेटमध्ये 5 रेस टू एक्स -1 होणारच आहे शेवटी, अँड होल डिवाइड बाय साइन स्क्वेअर एक्स आहे खालती. So guys, first bracket is 3 raised to x minus 1. Second bracket is guys 5 raised to x minus of 1. Whole divide by sin square x आहे की नाही. sin square x म्हणजे sin x into sin x. बस डबल लिहिलाय. मान्य तुम्हाला? काही नाही रे, आपल्याला x ची रिक्वायरमेंट असते असते खाली. बस खाली असं x x x x असं लिहून टाकायचं नाही का. हे 1 बनतं, हे पण 1 बनतं. हे पहा ना, a raised to x minus 1 by x is log a, म्हणजे तो log 3 बनणार आहे. अगेन a raised to x minus 1 by x is log a, मीन्स log 5 बनला पाहिजे तो. हे खालती ते 1 1च होतात ना असे पण, म्हणजे आन्सर शुड बी गाईज log 3 इंटू log 5 हा आपला इथे आन्सर बनला पाहिजे. दॅट इज ऑप्शन नंबर सी. ओके, चलो जातोय पुढे. नेक्स्ट सम पहा रे आता हा काय गाईज, लिमिट एक्स टेंड्स टू 0. कसं आहे माहिती का, टाईप लवकरात लवकर ओळखला पाहिजे. बघितलं तुम्ही टाईप ओळखला पाहिजे. टाईप जसं जितक्या फास्ट तुम्ही टाईप ओळखाल तितक्या फास्ट तुमचं सम होईल. पहा मला वाटतं हे या टाईपचं सम आहे. पहा लिमिट एक्स टेंड्स टू 0 स्टुडंट्स 1 प्लस एक्स रेज टू पॉवर 1 बाय एक्स, याचा आन्सर असतो ई.
समजतं का? 1 + x⁻⁴ तोच उलटा करायचा तिथं. इथे जो x आहे ना तोच इथे जर का उलटा केला ना, बरोबर, तर याचा आन्सर किती येतोय पहा, ई. मी म्हणलं ठीक आहे यार चलो, पण इथे 1 थोडी नाही, इथे 3 आहे ना. 3 नाही चालत तर 1 पाहिजे. तुम्हाला माहिती असं काय करायचं असतं अशा केसमध्ये, 3 कॉमन करायचं. मग इथे 1 + 5x/3 बनतो की नाही? 3 कॉमन करायचं, 1 + 5x/3 बनतो, डिवाइड बाय. हे पहा 3 कॉमन करा परत, 1 - 4x/3 बनतो. अरे हे पहा 3 कॅन्सल झाला, तर तुम्हाला जे हवं होतं ना इथे 1, तो आलेला आहे अरे इथे 1, नाही का? दॅट मीन्स गाईज लिमिट x टेंड्स टू 0. मी म्हणलं ठीक आहे, 1 + 5x/3 आहे, ओके, होल डिवाइड बाय 1 + -4x/3 केलाय. पहा समजलं का रे काय केलं? ओके, पहा ना, प्लस इंटू मायनस इज मायनस. मायनस तर राहणारच आहे, मेंटेन राहणारच आहे मायनस, काही लोडच नाही तिथे. ओके, सो स्टुडंट्स लिमिट x टेंड्स टू 0, मी म्हणलं ठीक आहे, 1 + 5x/3, ओके, रेज टू पॉवर इथे 1/x करतोय बरं, होल डिवाइड बाय 1 + -4x/3, ओके, होल रेज टू पॉवर 1/x करतोय. दोघांचं पण 1/x पॉवर आहेच आहे ना शेवटी, मान्य? पहा हा जो अंडरलाईन केलेला आहे हा फॉर्म्युला आपल्याला काय सांगतोय, इथे जो असतो तोच इथे उलटा पाहिजे. बाबा इथे असं आहे, 5x वरती आहे, मग 5x खाली पाहिजे, मग 5 खाली टाकला, 5 वरती ॲडजस्टमेंट केला. 3 खालती आहे ना, 3 वरती पाहिजे. कसं काय लिहिलं अचानक तिथे वरती, म्हणून खाली पण लिहायचं असं. हे पहा -4 वरती आहे ना, म्हणून -4 इथे पण पाहिजे खालती, म्हणून इथे असं -4 ॲडजस्ट केलं. 3 खालती आहे ना, 3 वरती असला पाहिजे होता, पण असं अचानक तर नाही लिहू शकत ना 3 वरती, म्हणून खालती पण लिहायला लागतो असं. सो आता हे पहा बरं, हे बनतं ई, कारण की इथे जो आहे तोच तिथे उलटा आहे, वरती इथे उलटा आहे. इव्हन हा पण बनतो ई. सो वरती काय बनणार आहे माहिती का, e⁵ आहे, हे इथला 5/3 आहे बरं, तो होल डिवाइड बाय गाईज हा -4/3 आहेच ना शेवटी, समजतं का? दॅट मीन्स आन्सर शुड बी e⁵ इंटू e⁻⁴/3 वरती गेला की e⁻⁴/3 बनणार आहे. म्हणजे गाईज e⁻⁵ 5 + 4 इज 9/3. दॅट मीन्स e⁻3 हा आपला इथे आन्सर बनला पाहिजे. दॅट मीन्स ऑप्शन नंबर ए स्टुडंट्स आपला या समचा आन्सर बनला पाहिजे, बरोबर. जातोय पहा पुढे, बघा काय सम आता हा. ओके, पहा आता थोडंसं चेंज म्हणून एल हॉस्पिटल्स परत आता इथे आणूया जरा, नाही का? मला बस इतकं समजतं की जर का मी इथे 0 टाकला तर log 5 राहणार इथे फक्त. इथे पण 0 टाकला एक्स्ट्रा की तर log 5 राहणार. log 5 - log 5 वरती पण 0 होणार, आणि हा 0 जर का मी खाली पण टाकला तर साइन 0 0च राहतो शेवटी. सो अरे 0/0 जर का फॉर्म असेल तर एल हॉस्पिटल्स रूल म्हणजे वरच्याचा करायचा डेरिव्हेटिव्ह. करा बरं याला, log x रीड केला तर log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x ना, मान्य की नाही? log x चा डेरिव्हेटिव्ह मुलांना 1/x इंटू, अरे हा नकली x होता, मग त्या डमी x च्या डेरिव्हेटिव्हनी मल्टिप्लाय करायचा. सांगा 5 चा डेरिव्हेटिव्ह 0, x चा डेरिव्हेटिव्ह 1 लिहिला, मायनस ऑफ गाईज याला मी डमी x बोलतोय. log x चा डेरिव्हेटिव्ह गाईज इज 1/x, यस, इंटू हा जो डमी x आहे ना, त्या डमी x चा डेरिव्हेटिव्ह -x चा डेरिव्हेटिव्ह इज -1, सिंपल, डिवाइड बाय खालती sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x बनतो यार. लिमिट x टेंड्स टू काय रे शेवटी 0 टाकणार की नाही तुम्ही, बरोबर. मी म्हणलं ठीक आहे चलो, हे समजतं तुम्हाला, हे मायनस मायनस प्लस बनणार आहे. मग होणार असं आहे इथे 1 डिवाइड बाय 5x प्लस 5 + x मायनस मायनस प्लस 1 डिवाइड बाय 5 - x होल डिवाइड बाय cos x, बरोबर. टाका बरं आता मुलांना, x जागी 0 टाका बरं, x जागी 0 टाका. सो इथे बनतो 1/5 प्लस अगेन 1/5 डिवाइड बाय cos 0 बनतो, cos 0 तो 1 असतो अरे. सो हे 1/5 प्लस 1/5 याचा आन्सर बनतो पहा 2/5, आणि हे जे cos 0 आहे ना तो असंही 1च आहे. सो गाइज आन्सर शुड बी 2 डिवाइड बाय 5, दॅट इज ऑप्शन नंबर डी. मुलांना हा आपला इथे आन्सर बनला पाहिजे. ओके, पहा जातोय पुढे, हा पण सम एल हॉस्पिटल्सनी लगेच येतं. एल हॉस्पिटल्स आहे ते ॲक्च्युली, बट एल हॉस्पिटल निघतं जनरली तोंडातनं. तुम्ही जर का आपल्या टेक्स्टबुकमध्ये पाहाल ना, तिथे पण एल हॉस्पिटल्सच असं लिहिलेलं आहे. ओके, एल हॉस्पिटल्स असं असलं पाहिजे त्याचं स्पेलिंग. ठीक आहे चलो, ओके, काही हरकत नाही आहे ना. सी ए बाबा इथे π/2 जर का टाकला ना मी, cos π/2 0 असतो, आणि 3⁻0 तर 1 बनतो. मग हा पण 1, हा पण 1, 1 - 1 तर 0च बनला शेवटी. इथे पण π/2 टाकाल तर π/2 - π/2, अरे खाली पण 0 बनतो, वरती पण 0 बनतो, म्हणजे अगेन एल हॉस्पिटल्स रूल. करा बरं वरती डेरिव्हेटिव्ह, याचा डेरिव्हेटिव्ह करा बरं. हे पहा a⁻x फॉर्मॅट आहे. a⁻x चा डेरिव्हेटिव्ह a⁻x इंटू log a. अरे बाबा हा x होता का नाही ना, म्हणून डमी x च्या डेरिव्हेटिव्हनी मल्टिप्लाय करायचं, म्हणजे cos x चा डेरिव्हेटिव्ह इज -sin x केलं त्याने मल्टिप्लाय मी. -1 चा डेरिव्हेटिव्ह असं पण 0च बनतो, जस्ट होल डिवाइड बाय
बरोबर. हा जो पाय बाय टू आहे ना, पाय बाय टूचा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह बनतोय मुलांना 1. बरोबर. मी म्हणलं ठीक आहे यार, आता टाका बरं ते पाय बाय टू टाका बरं. ओके, हे जे आन्सर आलंय तुमचं टाका. 3 रेज टू कॉस पाय बाय टू इंटू लॉग 3 इंटू मायनस साईन पाय बाय टू, बरोबर की नाही. होल डिवाइड बाय खालती मायनस मंत्र आहेच आहे. हे इथला मायनस कॅन्सल असं पण, बरोबर. हे पहा कॉस पाय बाय टू तर असंही 0 बनतं, मग 3 रेज टू 0 तर 1 बनतं. सो 1 इंटू लॉग 3 मुलांना इंटू काय रे, हे साईन पाय बाय टू तर 1च बनणार परत. सो अवर आन्सर शुड बी गाईज लॉग 3 ना. लॉग 3 आन्सर आला पाहिजे की नाही. ऑप्शन नंबर बी हा आपला इथे आन्सर आला पाहिजे मुलांना. ओके, जातोय पुढे. आता याचा लिमिट काढायचा आहे. हे पहा सोप्पं एकदम. हा लिमिट एक्सटेंड्स टू 0 एक्स इंटू लॉग 1 प्लस 3x होल डिवाइड बाय ई रेस टू 3x मायनस ऑफ 1चा होल स्क्वेअर आहे. म्हणजे याला डबल लिहायला लागेल आपल्याला इथे, समजतं का. रिपीट लिहायला लागतं, बरोबर. मी म्हणलं ठीक आहे यार, असा आहे क्वेश्चन. मी काय करतो माहिती का, मी एक्स स्क्वेअरनी जरा डिवाइड करतोय. कशाने डिवाइड करणार आहे पहा मुलांना मी, एक्स कशाने, एक्स एक्स एक्स. हे पहा हे 2x आहे तिथे वरती, एक्स इंटू एक्स म्हणून एक्स स्क्वेअर बनणार आहे, आणि इव्हन खाली पण एक्स इंटू एक्स म्हणून एक्स स्क्वेअरच बनणार आहे. अरे हे पहा इथला एक्स एक्स कॅन्सल होणार असं पण. मग मी काय म्हणतोय, लॉग ऑफ हे जे 1 प्लस 3x दिसतंय तुम्हाला ते, होल डिवाइड बाय एक्स आहे. होल डिवाइड बाय हे काय रे, ई रेस टू 3x मायनस ऑफ 1 डिवाइड बाय एक्स. ओके, अगेन ई रेस टू 3x मायनस ऑफ 1 डिवाइड बाय एक्स. आता जरा फॉर्म्युलेज आठवतात का पहा बरं. लिमिट एक्सटेंड्स टू 0 लॉग ऑफ 1 प्लस एक्स होल डिवाइड बाय एक्स. याचा आन्सर ना मुलांना, याचा आन्सर असतो 1. आपण असं लक्षात ठेवलेलं आहे. इथे वरती जो येतो तोच खालती आला की आन्सर बनतो 1, बरोबर. मी म्हणतो तुम्ही आणखीन एक फॉर्म्युला लक्षात ठेवा बरं. कोणता माहिती का, लिमिट एक्सटेंड्स टू 0 ई रेस टू एक्स मायनस 1 बाय एक्स गाईज. इवन दिस इज 1. हा लॉग ई बनत असतो ऍक्च्युली, लॉग ई पण 1च असतो शेवटी, नाही का, बरोबर. त्याचाच यूज करणार. हे पहा वरती 3x आहे खालती 3x आहे का, नाही म्हणून 3 लिहा, म्हणून वरती पण आणखीन एक्स्ट्रा 3 लिहा. हे पहा वरती 3x आहे खालती पण 3x पाहिजे, म्हणून इथे पण 3 लिहिला, इथे पण 3 लिहिला. हे पहा वरती 3x आहे खालती पण लिहिला पाहिजे 3. आता पहा याचा व्हॅल्यू बनतो 1, इव्हन याचा व्हॅल्यू बनतो 1, इव्हन याचा व्हॅल्यू बनतो 1. सो आन्सर काय बनणार आहे माहिती का, वरती 3 एकच आहे पहा, एकच 3 आहे, आणि खालती असे 2 3 आहेत, 3 इंटू 3 वाले. सो 3 3 कॅन्सल होऊन 1/3 राहणार ना शेवटी. ऑप्शन नंबर डी हा आपला इथे आन्सर बनतोय, बरोबर. जातोय पुढे. काइंड ऑफ सेम क्वेश्चन आहे हा पण. पहा मी इथे लिहितोय पहा, लिमिट एक्स टेंड्स टू 0. हे पहा 3 रेस टू साइन एक्स मायनस ऑफ 1चा होल क्यूब आहे, म्हणजे 3 रेस टू साइन एक्स मायनस 1, 3 रेस टू साइन एक्स मायनस 1 असं मी 3 वेळेस केलेलं इथे, बरोबर. होल डिवाइड बाय 3 रेस टू एक्स मायनस ऑफ 1 इंटू टॅन एक्स इंटू लॉग ऑफ 1 प्लस एक्स. काय रे बाबा, हे समजतं का, झेपतं का हे पहा. यस स्टुडंट्स, आता बघा मी इथे काय करतोय, एक्सने डिवाइड करतोय, एक्सने डिवाइड करतोय, एक्सने डिवाइड करतोय, एक्सने डिवाइड, एक्सने डिवाइड, एक्सने डिवाइड. वरती 3x नाही म्हणजे एक्स क्यूबने, आणि खालती पण एक्स क्यूबने डिवाइड केला. हे काय बनतं रे, हे लॉग 3 बनतं. हे काय बनतं, हे 1 बनतं. हे काय बनतं, हे पण 1 बनतं. फॉर्म्युला आहे हा, लॉग ऑफ 1 प्लस एक्स बाय एक्स, लिमिट एक्सटेंड्स टू 0 लॉग 1 प्लस एक्स बाय एक्स, हा 1 असतो. टॅन एक्स बाय एक्स पण आन्सर 1च असतो. अरे हा पण 1 बनतो, हा पण 1 बनतो, आणि हा लॉग 3 बनतो, लॉग 3 बनतो. ए रेस टू एक्स मायनस 1 बाय एक्स लॉग 3 लॉग ए, बरोबर ना. मी म्हणलं ठीक आहे यार, चलो वरती काय केलं पाहिजे. मला असं वाटतं की वरती जरा असे ॲडजस्टमेंट केले तर थोडेसे बरे पडतील. पहा कसे, इथे साइन एक्स लिहितोय मी, आणि वरती पण साइन एक्स लिहितोय, समजलं का. हे पहा इथे पण साइन एक्स लिहितोय, वरती पण साइन एक्स लिहिणार आहे एक्स्ट्रा. मुलांना इथे पण मी साइन एक्स लिहिणार आहे, वरती पण साइन एक्स लिहिणार आहे. मला काय म्हणायचं माहिती का, इथे जो येतो तोच जर का खाली आला, म्हणजे हे याचा ग्रुप असा, बरोबर, तर तो लॉग 3 बनला पाहिजे. किती किती, लॉग 3. पहा ना इथे, पहा इथे असं, हे वरती साइन एक्स आहे ना, अरे खालती पण साइन एक्स आहे, म्हणजे तो लॉग 3 बनला पाहिजे परत, बरोबर. हे बघा रे, हे समजतं का, वरती साइन एक्स आहे खालती पण साइन एक्स आहे, म्हणजे ते लॉग 3 बनला पाहिजे. आणि इथे जो साइन एक्स आहे आणि इथे जो एक्स आहे, साइन एक्स बाय एक्स इज 1, म्हणजे इथे 3 वेळेस लॉग 3 बनतोय, आणि 3 वेळेस 1 पण बनणार. साइन एक्स बाय एक्स इज 1 अगेन, हे इथला साइन एक्स बाय एक्स इज 1, म्हणजे वरती ना लॉग 3 इंटू लॉग 3 इंटू अगेन लॉग 3 असं 3 वेळेस बनतोय. मी म्हणलं ठीक आहे, डिवाइड बाय खालती पण तर लॉग 3 आहेच ना. तुम्ही म्हणणार कुठला, हे बघा हे सर्कल केलं पहा, तो लॉग 3 आहे. हे बाकी दोघे तर 1च आहेत शेवटी, हे असंही कॅन्सल होतं. सो गाईज आन्सर शुड बी लॉग 3 इंटू लॉग 3 इज लॉग 3चा होल स्क्वेअर आहे का इथे, लॉग 3चा होल स्क्वेअर.
दिसतोय ना, ऑप्शन नंबर सी मध्ये log 3 चा होल स्क्वेअर आहे ना. सो ऑप्शन नंबर सी हा आपला मुलांना इथे आन्सर बनला पाहिजे. ओके, पहा जाऊ मग मी पुढे आता. बघा रे आता हा सम क्वेश्चन नंबर 14. ओके, पहा मुलांना क्वेश्चन नंबर 14 मध्ये काय सांगतात. ए रेस टू एक्स दिसतोय मला इथे नाही का. बघा काय, ए रेस टू एक्स मायनस ऑफ अगेन ए रेस टू समथिंग बी रेस टू एक्स आहे परत तो. मी म्हणलं ठीक आहे यार, जरा याला असं लिहू शकतो का विचार करतो मी. लिमिट एक्सटेन्स टू 3 आहे बरं तो मुलांना, लिमिट एक्सटेन्स टू 3 आहे. म्हणलं ठीक आहे. 5 रेस टू एक्स मायनस ऑफ 3 आहे वरती. म्हणलं ठीक आहे, -1 लिहिलं बरोबर. -1 लिहिलं तर +1 पण लिहा ना. मायनस ऑफ 4 रेस टू एक्स मायनस ऑफ 3 आहे. म्हणलं ठीक आहे चलो ओके. होल डिवाइड बाय साइन ऑफ एक्स मायनस ऑफ 3 आहे. म्हणलं ओके यार, काही प्रॉब्लेम नाही, काहीच चेंज नाही केलं इथे, फक्त -1 आणि इथे +1 लिहिलं. बाकी हे सोडून बाकी काहीही चेंज केलेलं नाही आपण बरोबर. मी म्हणलं ओके, आता काय करूया आपण. लिमिट एक्स टेन्स टू 3 वरती 5 रेस टू पॉवर एक्स मायनस ऑफ 3. ओके, -1 यांचा जरा असा ग्रुप बनवतो. आता हे जे दिसतं का हे अंडरलाईन केलेलं, यांच्यामधून मी मायनस साईन कॉमन केला तर ब्रॅकेटमध्ये 4 रेस टू एक्स मायनस 3 -1 असं बनणार की नाही, बनणार की नाही असं. अरे होल डिवाइड बाय मुलांना, होल डिवाइड बाय साइन ऑफ एक्स मायनस 3 बनणार आहे. होल डिवाइड बाय साइन ऑफ एक्स मायनस 3 बनणार. मी म्हणलं ठीक आहे, काही हरकत नाही. लिमिट एक्स टेन्स टू 3 5 रेस टू एक्स मायनस ऑफ 3 -1. ओके, मायनस ऑफ 4 रेस टू एक्स मायनस ऑफ 3 -1 बरोबर गाइज. होल डिवाइड बाय एक्स मायनस 3, इथे पण एक्स मायनस 3, होल डिवाइड बाय साइन ऑफ एक्स मायनस 3 होल डिवाइड बाय एक्स मायनस 3. बाबा काही लोकांचं असं म्हणणं असेल वरती 2दा लिहिलं एक्स मायनस 3, मग खालती एकदाच का लिहिलं. अरे हे सेपरेट डिवाइड केलं रे, खरं तर वरती पण एकच वेळेस लिहिलंय. कॉमन होल डिवाइड बाय येते खरं तर, बट सेपरेट डिवाइड केलं त्याच्यानंतर. आता थोडंसं नीट लक्षात द्या बरं मी काय सांगतोय. मी 2 फॉर्म्युलेज लिहितोय. लिमिट एक्स टेन्स टू 0 साइन एक्स बाय एक्स हा अरे 1 असतो. त्याच्यानंतर आणखीन एक लिहितोय पहा, लिमिट एक्स टेन्स टू 0 ए रेस टू एक्स मायनस ऑफ 1 डिवाइड बाय एक्स इज इक्वल टू लॉग ए. या 2 फॉर्म्युलाचा मला इथे यूज करायचा. तुम्ही म्हणाल सर इथे लिमिट एक्स टेन्स टू 0 थोडी ना, इथे लिमिट एक्स टेन्स टू 3 आहे. एक्स टेन्स टू 0 नाही आहे ना, एक्स टेन्स टू 3 आहे. अरे मी म्हणतो काही हरकत नाहीये. ऍक्च्युअल मेसेज काय आहे माहिती का, हे बघा. साइन एक्स बाय एक्स हे 1 असतं. मी म्हणणार केव्हा, जेव्हा एक्स टेन्स टू 0 आहे, म्हणजे हे पहा अँगल 0 आहे आणि खाली पण 0 आहे, तेव्हा ते 1 असणार आहे बरोबर. आता मी काय म्हणतो इथे, एक्स टेन्स टू 3 आहे की नाही. अबे म्हणजे एक्सची व्हॅल्यू जर का 3 टाकली समजा 3च्या आसपास, तर हे अँगल 0च आहे ना मधला. एक्स मायनस 3 म्हणजे 0च ना. अरे खालती पण 0च आहे ना शेवटी. मग साइन ऑफ 0 बाय 0 म्हणजे साइन ऑफ ऑलमोस्ट 0 बाय ऑलमोस्ट 0 हे 1 असणार आहे. हे 1 असलं पाहिजे, हे समजून घ्या तुम्ही. अरे इथे पण सेम आहे पहा. हा जो सेकंड फॉर्म्युला आहे ना, ए रेस टू एक्स आहे की नाही इथे एक्स, त्यांना तर ऍक्च्युली हे इनडायरेक्टली अशी हिंट द्यायची असते की लिमिट एक्स टेन्स टू 0 म्हणजे काय, ए रेस टू तो जो पॉवर आहे तो 0 असला पाहिजे ऑलमोस्ट, आणि तसंच खाली पण असला पाहिजे. आहे का रे, हे खरंच 0 आहे का रे इथे. पहा एक्स टेन्स टू 3 आहे ना, म्हणजे 3 जर का तुम्ही टाकाल तर 3 मायनस 3 ऑलमोस्ट 0 होणारच ना शेवटी तो, आणि खाली पण तोच आहे ना. हा बरोबर ना, म्हणजे तो log 5 बनला पाहिजे ना. मायनस ऑफ मग हा पण तर log 4 बनला पाहिजे ना. होल डिवाइड बाय अरे हे पण रे साइन एक्स बाय एक्स 1 बनलाच पाहिजे ना तो. सो गाइज log a मायनस ऑफ log b इज नथिंग बट log a बाय b ना रे. सो आन्सर काय असला पाहिजे माहिती का, log 5 बाय 4 असला पाहिजे. ऑप्शन नंबर बी, दॅट इज log 5 डिवाइड बाय 4 हा आपला इथे आन्सर असला पाहिजे. ओके, अँड फायनली गाइज लास्ट सम पहा आता इथे. जेव्हा केव्हा लिमिट एक्स टेन्स टू इन्फिनिटी असं असतं बरोबर, काय काय सांगितलं होतं, काय करायचं असतं माहिती का, डिनॉमिनेटर मध्ये एक्सचा हायेस्ट पॉवर पाहायचा. मॅक्सिमम काय आहे बाबा एक्सचा पॉवर 10 आहे, एक्स रेस टू 10 आहे ना तिथे. मग एक्स रेस टू 10 नी न्यूमरेटर मुलांना, एक्स रेस टू काय 10 नी न्यूमरेटर ॲज वेल ॲज डिनॉमिनेटर दोघांना पण डिवाइड करायचं. बघा काय नीट बघा जरा, कशाने एक्स रेस टू 10 नी डिवाइड केलं डिनॉमिनेटरला, आणि एक्स रेस टू 10 नी डिवाइड केलं न्यूमरेटरला पण ते एक्स रेस टू 10 ला जरा असं वेगळं केलं. एक्स रेस टू 7 इंटू एक्स रेस टू 3 केलं, म्हणजे 7 + 3 असं पण 10 होणारच आहे शेवटी बरोबर. असं का केलं माहिती का, कारण की इथे दोघांचा पॉवर 7 आहे ना इथे. मग ते 2x + 3 बाय x होल रेस टू 7 करता येतं, म्हणून हे असं केलं
किंवा एक्स मायनस ऑफ 5 डिवाइड बाय एक्स होल रेस टू 3 करता येतं म्हणून हे 7 आणि 3 मध्ये असं डिवाइड केलं. खाली तर 10 होता पॉवर, इथे पण 10 होता. अरे मग कॉमन रेस टू 10 करू ना, म्हणजे 2x मायनस ऑफ 5 बाय एक्स कॉमन रेस टू पॉवर 10 करूया ना आपण इथं. मी म्हणतो करा सेपरेट डिवाइड, म्हणजे 2x बाय एक्स प्लस 3 बाय एक्स गाईज रेस टू पॉवर 7 करा यार. हे पहा x बाय एक्स मायनस ऑफ 5 बाय एक्स रेस टू पॉवर 3 करा यार, होल डिवाइड बाय स्टुडंट्स. हे पहा रे 2x बाय एक्स मायनस ऑफ 5 बाय एक्स रेस टू पॉवर 10 करा रे. रेस टू पॉवर काय करा मुलांनो, 10 करा 10. बघा रे समजतंय का. मी काय म्हणतो एक्स एक्स कॅन्सल, एक्स एक्स कॅन्सल, आणि इथे लिमिट एक्स टेंड्स टू इन्फिनिटी येणार आहे. हे पहा ना एक्स जागी जर का इन्फिनिटी टाकाल तुम्ही, 3 डिवाइड बाय इन्फिनिटी म्हणजे खूप मोठा खाली, अरे म्हणजे हे 0 होईल ना ऑलमोस्ट, म्हणजे फक्त इथे 2⁻7च राहणार. म्हणजे ठीक आहे चलो इंटू. हे बघा काय, हे इन्फिनिटी टाकायचं बरं आपल्याला इथे 5 बाय इन्फिनिटी म्हणजे तो 0च होणार ना शेवटी. 5 डिवाइड बाय इन्फिनिटी करायला 0च होणार ना तो शेवटी, म्हणजे इथे फक्त 1च राहणार, 1⁻3 राहणार, 1⁻3 राहणार. म्हणजे ठीक आहे डिवाइड बाय. हे पहा एक्स एक्स कॅन्सल होणार, अरे पण 5 बाय इन्फिनिटी 0 होणार. समजतं तुम्हाला, 5 डिवाइड बाय खूप मोठा व्हॅल्यू, इन्फिनिटी म्हणजे खूप मोठा असा, खूप मोठा असा व्हॅल्यू जर का तुम्ही कराल तर तो ऑलमोस्ट 0च होणार आहे. म्हणजे खालती मुलांना फक्त 2च आहे, 2⁻10 नाही. आता आणखीन थोडंसं सिम्प्लिफाय कराल तर असं समजेल, वरती 2⁻7 लिहितो डिवाइड बाय खालती 2⁻10 ला 2⁻7 इंटू 2⁻3 लिहितो, कॅन्सल. आता 2⁻3 म्हणजे 8, म्हणजे 1 डिवाइड बाय 8 हा आपला इथे आन्सर असला पाहिजे. दॅट इज ऑप्शन नंबर बी आहे ना इथे, 1 डिवाइड बाय 8. सो 1/8 आपला आन्सर आहे मुलांना, ऑप्शन नंबर बी. समजलं का तुम्हाला? सो आय होप तुम्हाला हा सेशन पूर्ण व्यवस्थित समजलाय, सर्व न्यूमेरिकल समजलेले आहेत. तर काही सेशन मी इथे एंड करतोय. अरे ओके, भेटूया आपण नेक्स्ट सेशनमध्ये. ओके, टिल देन बाय एव्हरीवन.